नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी गोवर्धन मिसाळ आपले चावडी वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. काही दिवसापूर्वी मी आपणास आवाहन केले होते की कॉकरोच जनता पार्टी ही नव्याने एक चळवळ उभी राहिली आहे. ही चळवळ युवकांची, सुशिक्षित बेरोजगारांची चळवळ आहे. या चळवळीमध्ये सर्व युवकांनी सहभागी व्हावे असे मी आवाहन केले होते. ही एक युवकांची भावना आहे, उद्रेक आहे. ही आपल्या भारताची राजकीय व्यवस्था ही कुठंतरी भ्रष्ट होत चाललेली आहे. या आपल्या भारतामध्ये किंवा प्रशासनामध्ये, भारतीय प्रशासनामध्ये, महाराष्ट्र प्रशासनामध्ये, ही व्यवस्थेमध्ये, या सिस्टीममध्ये एवढा अनागोंदी कारभार आहे की भ्रष्टाचाराने ही प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे पोखरलेली आहे. तर या व्यवस्थेविरुद्ध आपण सर्व युवकांनी आवाज उठवला पाहिजे. याचं कारण असं की आज ही राजकीय व्यवस्था भ्रष्टाचाराने पूर्णपणे माखलेली आहे. भ्रष्टाचाराने पूर्णपणे भारत देशाला पिंजलेलं आहे. त्यामुळे आज आपण पाहतोय ही महागाई गगनाला भिडलेली आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये पाहायला गेलं तर नीटसारखे पेपर्स फुटले जातात. अतिशय उत्तम दर्जाची अशी नीटची परीक्षा, या परीक्षेमधील पेपर फुटी आपण पाहत आहोत. पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव, अक्षरशः परभणी जिल्ह्यामध्ये डिझेल मिळत नाही. शेतकऱ्यांना शेती कसायसाठी जे ट्रॅक्टरला डिझेल लागतं ते डिझेलसुद्धा मिळत नाही. म्हणजे इतकी अवस्था बेकार होत चालली आहे. म्हणून सर्व युवकांना मी असे आवाहन करतो की सर्वांनी एकत्रित या सिस्टीम विरोधात आवाज उचलण्याचा, आवाज आपण एकत्र येऊन लढण्याचा प्रयत्न करूया आणि या आपल्या भारत देशाला सक्षम बनवण्याचा प्रयत्न करूया. भारत देश हा कोणाचा आहे? तो आम्हा सर्वांचा आहे. नाही कोणत्या एका ठराविक पक्षाचा आहे, नाही एखाद्या विचारधारेचा आहे. तर भारतातील सर्व गोरगरीब, दीनदलित, सर्व वर्गातील या युवकांचा देश आहे. तर नेमका कोणाचा देश आहे? आपल्या सर्वांचा आहे. आमच्या सर्वांचा हा भारत देश आहे. तर या भारत देशाला सक्षम करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे येऊया आणि एकत्रित येऊया. तरुणांचा आवाज, हे तरुण म्हणजे भारत देशातील सर्व ह्याचा पाठीचा कणा आहेत. या युवकांनी जर ठरवलं की फक्त सिस्टीम बदलण्याचा प्रयत्न करूया. सिस्टीम म्हणजे काय? तर ही राजकीय व्यवस्था, आपल्या भारतीय जनतेवर राज्य करणारी ही जी व्यवस्था आहे, राजकीय व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, या प्रशासकीय व्यवस्था भ्रष्टाचाराने पोखरलेली आहे. राजकीय दबाव, या निवडणुकीमध्ये होणारा भ्रष्टाचार, निवडणुकीमध्ये येणारा दबाव, या निवडणुकीमध्ये अतिशय पारदर्शी पद्धतीने निवडणुका घेतल्या जात नाहीत. हा आमच्या तरुण युवक वर्गाचा एक आक्षेप आहे. त्याच्यामुळे एक चांगले नेते किंवा चांगले आमदार, खासदार या आपल्या भारतातून, महाराष्ट्रातून निवडले जात नाहीत. की पैशाचा बाजार अमाप वापर केला जातो, दबाव टाकला जातो आणि ठराविक राजकीय पक्ष सत्तेवर येऊन आपली सत्ता गाजवतात आणि सत्ता गाजवून देश चालवला जातो. देश कशा प्रकारे चालवला जातो? लोकांच्यासाठी चालवलेला सुयोग्य राजकीय व्यवस्था अशी असायला पाहिजे. म्हणून या भारत देशामध्ये एवढा अनागोंदी कारभार चालू आहे. या तरुण युवकांनी, सुशिक्षित बेरोजगारांनी एकत्र येऊन ही चळवळ पुढे आणली पाहिजे.
कोणीतरी एक तरुण उठतो आणि कॉक्रोच जनता पार्टी या नावाने एक चळवळ उभी करतो. ही एक चळवळ आहे. सिस्टीम विरोधात, व्यवस्थेविरोधात ही एक चळवळ आहे. या चळवळीला सर्वांनी सपोर्ट द्या. चळवळ म्हणजे नेमकं काय? बाबा या राजकीय व्यवस्था अतिशय अतिशय वेगळ्या पद्धतीनं हे पाऊल आहे. महागाईचा भस्मासूर आणि शैक्षणिक व्यवस्थेमध्ये चाललेला भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार ही काही भविष्यामध्ये चांगली लक्षणं नाहीत. तरी या पुढील काळामध्ये आपल्याला आणि आपल्या भारताला सक्षम बनवण्यासाठी आपण सर्वांनी, युवकांनी, तरुणांनी, सुशिक्षित, बेरोजगारांनी एकत्र आलं पाहिजे. एखाद्या ठिकाणी अन्याय होत असेल, राजकीय व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था एखाद्या तरुणावर अन्याय करत असेल तर एकत्र आलं पाहिजे. एकत्रित आलं भ्रष्टाचार